अध्याय 30 कथासार. भर्तरीस दत्तात्रेयाचे दर्शन, चौरंगीची व गोरक्ष मच्छिंद्रनाथांची भेट. पूर्व इतिहास. गोरक्षनाथ भर्तरीस घेऊन गिरनार पर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथे तो 3 दिवसांपर्यंत राहिला. मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला. त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही, म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये, असे श्री दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले. इकडे दत्तात्रेयाने भर्तरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला व त्यास चिरंजीव केले. मग त्याच्याकडून अभ्यास करवला. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद ही सर्व संपूर्ण अस्त्रविद्या शिकवल्या आणि साबरी विद्येतही त्यास निपुण केले. नंतर नाग अश्वत्थाच्या ठायी असलेल्या संपूर्ण देवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठवले. तेथे जाऊन भर्तरीने 52 वीर अनुकूल करून घेतले. मच्छिंद्रनाथांप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले. मग भर्तरीस श्री दत्तात्रेयाने आपल्याबरोबर बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसवले व आपण गिरनार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटीची वाट पाहत राहिले. दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला. मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरता काही दिवसांनी दोघेजण निघाले. ते वैदर्भ देशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडण्यपूर नगरात गेले. तेथे ते भिक्षेकरता हिंडत असता त्याच्या दृष्टीत असे पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गावच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहे. शशांगर राजा मोठा ज्ञानी, धीट, उदार, सामर्थ्यशाली तसा सद्गुणी असताना मुलाची इतकी भयंकर दशा करून टाकण्या इतका राजा का रागवला? राजाच्या रागवण्याचे कारण काय आहे की त्याने मुलाचे हातपाय तोडले? तो राजाचा औरसपुत्र नसून शंकरांच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णा नदीत प्राप्त झाला होता. पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते, त्यामुळे तो निरंतर उदास असे. राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे की मुलासाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही. नशिबी असेल तर संतान होईल. विचार करून काळजी वाहण्याची सोडून द्या. चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे. अशाने संसाराची धूळदाण होऊन जाईल. अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला. असे असतानाही त्याचे चित्त स्वस्थ होईना. मग राजाच्या मनात शंकरांची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राजाचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला. मग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे जावयास निघाला. तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला. तेथे शंकराने त्यास स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको, तुला येथेच पुत्र प्राप्त होईल. कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे. समागमे पार्वतीही. तरी तू आमची पूजा तेथे नित्य करीत जा. याप्रमाणे दृष्टांत झाल्यावर तो संगमावर मित्रीडोहात पाहू लागला असता तेथे एक जोनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले. त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली. हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली. मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले. राजा संगमेश्वरी नित्यपूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला. तेथून नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य नावाचा एक विप्र राहत होता. त्याच्या स्त्रीचे नाव शरयू. ती मोठी पतिव्रता होती. त्यासही पोटी काही संतान नव्हते, म्हणून त्यांनीही त्याच शिवाची आराधना केली. इकडे कैलासात शंकर कित्येक गणांसह बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरेस शंकराने बोलवून आणले. ती कैलासास आल्यावर शंकरांच्या पाया पडून नाचावयास व गावयास लागली. परंतु त्यावेळेस शंकरांचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली. यामुळे नाचताना तिच्या तालसुरात चूक पडली. तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकरांच्या लक्षात आला व त्यांनी तिला सांगितले, सुरोचने, तुझ्या मनातील हेतू मी समजलो. तू मनाने भ्रष्ट झाली आहेस, म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल. शंकराने सुरोचनेस असा शाप देताच ती भयभीत झाली. स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फारच वाईट वाटले. शंकरांशी रथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले. मग तिने शंकरांची स्तुती करून उपशाप देण्याकरता विनंती केली. तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन सुरोचनेस उपशाप दिला की तू आता मृत्यूलोकी जन्म घे. तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुला माझा स्पर्श होताच तू स्वर्गात येशील. याप्रमाणे उपशापवाणी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरी तिचा जन्म झाला. शरयू गरोदर होऊन 9 महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन तिला कन्या झाली.
ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते. तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले. कदंबा 12 वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरता वर पाहण्याचा प्रयत्न चालवला, परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती. ती रात्रंदिवस शंकरांचे ध्यान करण्यात निमग्न असे. शंकरांची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जातात, त्याच्यासोबत ती नेमाने जात असे. परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकरांच्या पूजेस देवालयात जाऊ लागली. एके दिवशी ती एकटी शिवालयात गेली होती. त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते. जयशंकर म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकताच शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रकट केले. तिला पाहताच शिव कामातूर झाला. मग तो तिला धरण्याचा विचार करून धावू लागला. तेव्हा ती तेथून निसटून पळून आली. शिवानेही तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरले, पण शंकरांचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली. परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या भलतीकडेच वीर्यपात होऊन रेतकृष्णा नदीत गेले. पुढे शशांगर राजाने स्नान करून अर्घ्य देण्यासाठी हातात उदक घेतले. तो ते वीर्य हातात आले व राजास ओंजळीत मनुष्य देहाचा पुतळा दिसू लागला. मग आपणास शंकराने प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अतिहर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला. ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, इंद्र, बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यास वाटले. मग राणीने आनंदाने त्यास तनाशी लावताच पाना फुटून मुलगा दूध पिऊ लागला. त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले. मग काही दिवस तेथे राहून राजा कौंडण्यपुरास गेला. पुढे कृष्णागराचे वय 12 वर्षीचे झाले तेव्हा त्याचे लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशी पाठवली. त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली, पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना. मग ते सर्व परत कौंडण्यपुरास गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानावर घातला. पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली. तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले. राजाने वर्षश्राद्धापर्यंत तिचे सर्व उत्तर कार्य केले. पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली, पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना. शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलावले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले. तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिपण्या नकला करून आणल्या आहेत. त्यापैकी घटीत पाहून कोणत्या मुलीशी लग्न जुळते ते पाहावे. मग त्याचा विचार करून लग्न जुळवण्यास ठीक पडेल. मग प्रधानाने पुरोहितास बोलावून आणले व मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या. त्यात चित्रकूटाचा राजा भुजध्वज याच्या कन्येशी चांगले जमेल. ती मुलगी ही अत्यंत रूपवती असून उपवरही झालेली होती. मग ही कामगिरी बजावण्याकरता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटास भुजध्वजाकडे पाठवले. त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळवला. भुजध्वज राजासही ही गोष्ट मान्य झाली. पत्रिका काढून पाहता काही नडण्याजोगे आले नाही. मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठवला. तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकूटास गेला. लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला. नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला. त्यावेळी भुजावंती 13 वर्षाचे व कृष्णागर पुत्राचे वय 17 वर्षाचे होते. एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की सापतना पुत्राची व तिची नजरानजर झाली. त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिले नव्हते. एके दिवशी राजा शिकारीस गेला असता राजपुत्र वावडी उडवावयास बाहेर पडला होता. त्यास पाहताच भुजावंती कामाने व्याकुळ झाली व तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहे, त्यास मजकडे घेऊन ये. आज्ञा होताच दासीने कृष्णा नराजवळ जाऊन तुझ्या मातेने बोलावले आहे असा निरोप कळवला. आईने निरोप पाठवला म्हणून राजपुत्रा आनंदाने दासीसोबत भुजावतीकडे गेला. त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता. त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्याला वाटू लागले. त्यावेळी भुजावंती रंगमहालाच्या दाराशी त्याची वाट पाहत राहिली. इतक्यात दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली. कृष्णागर आईजवळ गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला, परंतु कामाने व्यतीत झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णागरास पाहिल्याने तो मनात दचकला. ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून
मला यावेळेस भोग देऊन माझा काम शांत कर, असे तिने त्यास उघड सांगितले. तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने 2 शब्द बोलून बराच आग्रह केला. त्यावेळी कृष्णागराने संतापून तिची भीड न धरता तिला अतिशय फजित केले. तो तिला म्हणाला, तू माझी प्रत्यक्ष माता आहेस. असे असता तू आज मजशी पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस. तू काय रानातले जनावर आहेस? स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट, त्या कसा अनर्थ करून सोडतील याचा नियम नाही. असे बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवायास गेला. त्यावेळी कामाने आपला अंमल भुजावंतीवर बसवल्यामुळे ती देहभान विसरली होती. जेव्हा हा आपलासा पत्नपुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली. तिने दासींना बोलावून सांगितले की मगाशी मी तुझकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र पुत्र होता. यामुळे मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे. आता तो राजासही ही सर्व हकीकत सांगेल व ते ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतला वाचून राहणार नाही. यास्तव आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे म्हणजे चांगले. ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः.